तर संजय राऊतांकडून राज ठाकरेंना इंडिया आघाडीत येण्याचं निमंत्रण देण्यात आलंय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रितपणे देशाचं नेतृत्व करावं। राज ठाकरेंनी शिवसेनेसोबत हातात हात घालून काम करावं असं राऊत म्हणाले। ठाकरे बंधूंनी आता देशाचं नेतृत्व करावं असं राऊतांचं विधान आहे। मी नक्कीच त्यांना शुभेच्छा देईन। महाराष्ट्राच्या राजकारणातून त्यांनी देशाच्या राजकारणात यावं, शिवसेनेबरोबर हातात हात घालून काम करावं। उद्धव आणि राज ठाकरे या दोघांनी मिळून बाळासाहेब ठाकरेंचा विचार आणि भूमिका पुन्हा एकदा देशामध्ये अशा पद्धतीने मांडावी की संपूर्ण देश हा शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र यावा। आणि त्यासाठी राजसाहेबांनी सुद्धा फार मोठं योगदान देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे ती त्यांनी द्या। ते काय असेल आमंत्रण ते आम्ही त्यांच्याशी बोलू ना। हे आमंत्रण काही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून देण्याचा विषय नाही आहे, पण माझ्यासारख्या त्यांच्या मित्राची ही कायम अपेक्षा आहे की उद्धवसाहेब आणि राजसाहेब यांनी एकत्रितपणे आता देशाचं नेतृत्व करावं। पक्षाचं हित, पक्षाला प्राधान्य, पक्ष कुठे घेऊन जावं, त्याची दिशा काय असावी, त्याचं धोरण काय असावं, हे सगळे विषय राज ठाकरे पक्षाचे पक्षाध्यक्ष ते बघतात। त्याच्यामुळे त्यांनी जर निमंत्रण दिलं असेल, ते दोघं मध्ये भेटले होते असं मध्यंतरी मला कळलं होतं, त्याला मी नव्हतो मुंबईत, त्यामुळे कदाचित त्यांची चर्चा झाली असेल, नाही झाली असेल तर भाग नाही, पण तो निर्णय सर्वस्वी साहेबांचा आहे। पण आम्ही आमची विचारधारा ही पूर्वीपासून बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाच्या कुशीत, मराठी माणसाच्या कुशीत वाढवलेलं आहे, त्यामुळे विचारधारा आमची ही वेगळी विचारधारा आहे। संजय राऊत तुमचा आणि उद्धवजी ठाकरे यांचा भगवा झेंडा उरलेलाच नाही, कारण तुम्ही भगवा झेंडा सोडून काँग्रेसचा झेंडा हाती घेतलाय। त्यामुळे राज ठाकरे तुमच्या हिरव्या झेंड्याखाली एकत्र येणार नाहीत। आपल्या हिरव्या झेंड्याखाली राज ठाकरे यांना येण्याचं आव्हान केलं तरी राज ठाकरे हे प्रखर हिंदुत्ववादी नेते आहेत। ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचं काम करतायत। त्यामुळे तुमच्या आव्हानाला किती प्रतिसाद देतील, कारण तुमचा इतिहास हा पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचा आहे।